दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दिनेश, संजय राऊतांची प्रतिक्रिया म्हणजे शिवसेना, ठाकरेंची शिवसेना ही दुखावली गेलेली आहे आणि त्यांच्या शब्दातून ते जाणवतंय। हो, या क्षणाची महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आपण TV9 मराठीवर दाखवतो आहोत। संजय राऊत यांची आज सकाळी नियमित पत्रकार परिषद झाली आहे आणि काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान भवनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात पक्षाच्या आमदार आणि खासदारांची घेतलेली बैठक यावर संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे। बघा, महाविकास आघाडीत ही आघाडी स्थापन करण्यामध्येच शरद पवार आणि संजय राऊत हे शिल्पकार मानले जात होते। गेल्या 6 वर्षांपासून ही महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणात अस्तित्वात आहे, पण काल एका कृतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा शरद पवारांच्या बाबतीत कमालीचा अस्वस्थ आणि नाराज झाल्याचं दिसतं आहे। शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात घेतलेली पक्षाची बैठक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना, पक्षाला, संजय राऊत यांना पटलेली नाहीये। स्पष्ट शब्दात त्यांनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे आणि शरद पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। याआधी आपण महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव, त्यांची वाटचाल, ज्येष्ठता या बाबतीत अनेकदा अनेकांकडून अनेक घटना ऐकलेल्या आहेत आणि वेळोवेळी शरद पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेवरही अनेक नेते, अनेक पक्ष प्रश्नचिन्ह उपस्थित करत असतात। ज्या इतिहासात काही घटना घडलेल्या आहेत, पण आज खुद्द संजय राऊत हे जे त्यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि महाविकास आघाडीत त्यांचे सहकारी असलेले संजय राऊत यांनी आज शरद पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की शरद पवार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांचा उल्लेख संजय राऊत यांनी गद्दार किंवा त्या गटाला ते वारंवार गद्दार असं संबोधतात, पवार हे त्या गटाच्या गद्दारीला प्रतिष्ठा देण्याचं काम करतायत। शरद पवार यांच्या या कृतीनं आम्ही कमालीचे दुखावलेलो आहोत, आमचं मन दुखावलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि शरद पवार यांच्यावर आमचा स्नेहप्रेम आहे। या बाबतीत आपण शरद पवार यांच्याशी चर्चा करू, पण काल शरद पवारांनी पक्षाची बैठक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात घेण्याची गरज नव्हती अशा स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली आहे। संपूर्ण विधान भवन काही ओस पडलं होतं का? दिनेश, तुम्हाला काही वेळासाठी थांबवते। आपल्या सोबत शशिकांत शिंदे